राजा उद उद सदानंदाचा उद उद. म्हणजे बाप्पा काय म्हणता अर्पिता ताई? आता नवरात्र चालू आहे. हा मग आता देवी घटाला बसली, मग एखादं नाव बिव घ्या की काय तर चांगलं. तुझ्यासाठी होय. हं? मग घेतो आता, ऐक बर का. बरं बरं घे. देवी बसली घटाला, हं, देवी बसली घटाला हं. आणि आमची अर्पिता बसली नटायला. होय, अहो, खरं. काय येणार आहे शेवटी? नवऱ्याच्या खिशातले पैसे उडवायचे फक्त. अहो, पोंचू बाप्पा असं बोलू नये. का काय झालं? बरोबर आहे, रागवणी का नाही नवरात्रात ना रागवायचं. सॉरी बर का अर्पिता. काहीच करायचं नसतं, भांडण करायचं नसतं, ते रागवायचं नसतं, काय काय करायचं नसतं. पण पोंचू बाप्पा. नवऱ्याचे पैसे उडवायचे असते तर हळूहळू. हा पण पैसे पण खर्चत नाही ती. असं म्हणते होय. काहीच पण करत आधी नाही. आधी खर्चलं त्याचं काय? आधीच त्याला मग जाऊ काय दे, असतं? एकमेकावर रागवायचं नसतं, काय नसतं, झालेलं गेलं विसरून जायचं असतं. पोंचू बाप्पा जीवनाचा आनंद घ्यायला शिकायच्या माणसानं. हा बरोबर आहे अगं आनंद अर्पिता. घेतला पाहिजे, कारण पृथ्वीवर आपण काही दिवसाचे पाहुणे आहेत. बरोबर आहे, बरोबर. पाहुणे आहोत, त्याच्यामुळं आपण पाहुण्यासारखं राहिलं पाहिजे. पोंचू बाप्पा